रामकृष्ण हरी मंडळी, गुड मॉर्निंग, नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे बघा, आज आहे दिंडीचा दुसरा दिवस आमच्या गावामधून. इथून आता खूप दिंड्या जातात, पण सगळ्या दिंड्या जवळपास गावामधून जातात आणि बायपासने थोड्याच जातात. कालच्या दिंडीमध्ये थोडीच माणसं होती, पण या दिंडीमध्ये आज खूप जास्त माणसं आहेत, तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये माणसांपेक्षा बायका जास्त दिसत आहेत मला, भरपूर आहेत. आजच्या व्लॉगची सुरुवात ही दिंडीपासून केली आहे. रामकृष्ण हरी माऊली. हातीवर चालली आहे, हाती आहे, तुम्हाला दाखवते मी. झूम तर काही व्हिडिओ होत नाहीये, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा हाती आहे आणि तो पालखीमधून चाललाय. आणि हा बघा, इथं क्षितिज. दिंडीमधील माणसं जसं नाचतात तसं टाळकरी तसं तो नाचतोय. रामकृष्ण हरी. हे बघा, आत्ताच एक दिंडी गेली होती, पुढे एक दिंडी गेली आणि लगेच त्याच्या पाठोपाठ दुसरी दिंडी आली आहे. तर तुम्ही बघू शकता, ह्यांच्या हातामध्ये पण एकदम केशरी भगवे असे झेंडे आहेत वारकऱ्यांच्या हातामध्ये. आणि ज्या बायका आहेत त्यांच्या डोक्यावरती तुळशी आहेत, म्हणजे छोटे छोटे तुळशी वृंदावन आहेत आणि त्याच्यावर तुळशीची एकदम ताजी टवटवीत फ्रेश रोपं आहेत. कोणी डोक्यावरती कलश घेतलेले आहेत. आणि हा बघा, इकडे आहे रथ जो की ट्रॅक्टरला जोडवला आहे आणि भरपूर टाळकरी आहेत. अशाच आज आणि उद्या 2 दिवस रोज एका पाठोपाठ माग दिंड्या येत राहणार आहेत. कंटिन्यू रस्ता हा चालू राहतोय. आणि पलीकडच्या साईडला तर तुम्ही बघू शकता की पूर्ण असं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि गाड्या थांबल्यात, कारण खूप साऱ्या दिंड्या येत आहेत. खरंच मी खूप नशीबवान आहे की माझ्या घरासमोरून अशा दिंड्या जात आहे. घरासमोरून म्हणण्यापेक्षा माझ्या शेतामधून आहेत दिंड्या जात आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. आता जे हे वारकरी आहेत त्यांच्यासोबत त्यांची जी सामानाची गाडी होती ती इथे अगोदर येऊन थांबली होती, भरपूर वेळ झाला. आणि आता ही लोक विश्रांतीसाठी ते थांबलीत, म्हणजेच पाणी पिण्यासाठी थांबली आहेत. चालून चालून दमली असतील, सगळ्यांना तहान लागली असेल म्हणून हे इथं थांबलेले आहेत. एक दिंडी विश्रांतीसाठी तर थांबली आहे पाणी पिण्यासाठी. आणि तोपर्यंत पाठीमागून आणखीन एक दिंडी आली आहे, आणखी एक पालखी आहे. आता बहुतेक सहसा सगळ्याच पालख्या ह्या ट्रॅक्टरला जोडलेल्या आहेत. पहिल्यासारखं बैल आणि पालखी वगैरे आता कोणी नेत नाही आहे, सरसकट ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. आता ही सकाळपासून आलेली 4थी दिंडी आहे, म्हणजे मध्ये येऊन गेल्या, पण मी शूट करते तर ही 4थी दिंडी आहे. मला तर खूप छान वाटतं आहे. असं वाटतं की आत्ता जाऊन तेथील वारकऱ्यांसोबत, म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांच्यासोबत मस्त छान अशी फुगडी खेळावी. पण घरामध्ये खूप कामं आहेत आणि कारण आमच्याकडे पण दिंडी येणार आहे, तेव्हा मी नक्कीच बायकांसोबत फुगडी खेळेल. रामकृष्ण हरी माऊली.